कधी लक्ष दिलं आहे का? काही लोक वादळातही उभे राहतात आणि काही लोक हलक्या वाऱ्यानेही कोसळतात. काही जण तुटलेल्या मनानेही हसतात आणि काही जण प्रत्येक गोष्टीत हार मानतात. का? कारण फरक आशीर्वादात नाही, तर मुळांमध्ये असतो. आज आपण स्तोत्रसंहिता अध्याय 1 पाहणार आहोत, जो एक रहस्य सांगतो. कोणता मनुष्य मुळांपासून मजबूत होतो आणि कोण वाऱ्यासारखा उडून जातो. हे स्तोत्र तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. चला सुरू करूया. स्तोत्रसंहिता अध्याय 1 म्हणते, धन्य तो मनुष्य आहे जो दुष्टांच्या योजनेनुसार चालत नाही, पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही आणि उपहास करणाऱ्यांच्या मंडळीत बसत नाही, पण तो परमेश्वराच्या व्यवस्थेत आनंद मानतो आणि त्या व्यवस्थेवर तो रात्रंदिवस ध्यान करतो. तो त्या झाडासारखा आहे जे वाहत्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे. तो आपल्या वेळेवर फळ देतो आणि त्याची पाने कधीही कोमेजत नाही. जो काही तो करतो त्यात तो यशस्वी होतो. दुष्ट लोक तसे नसतात, ते त्या भूषाप्रमाणे असतात जी वारा उडवून नेतो. म्हणून दुष्ट लोक न्यायात उभे राहू शकणार नाहीत आणि पापी धर्मींच्या मंडळीत राहणार नाही. कारण परमेश्वर धर्मींचा मार्ग जाणतो, पण दुष्टांचा मार्ग नाश पावेल. या स्तोत्रात दावीद 2 प्रकारच्या लोकांचे चित्र रेखाटतात. एक तो जो कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतो आणि एक तो जो परिस्थिती बदलताच कोसळतो. पहिला पद एक सत्य सांगतो. चुकीची संगत आशीर्वाद हिरावून नेते. सल्ला बदलला तर चाल बदलते, चाल बदलली तर दिशा बदलते, दिशा बदलली तर मंजिलही बदलते. म्हणून दावीद म्हणतात, धन्य तो आहे जो आपले कान, आपले पाय आणि आपला वेळ चुकीच्या लोकांना देत नाही. दुसरा पद आपल्याला खोलवर दाखवतो. लोक आनंद वस्तूंमध्ये शोधतात, पण खरी आनंद वचनात आहे. कारण वचन माणसाला फक्त बाहेरून नाही, आतून बदलते. वचन मनाला स्थिर करते, आत्म्याला शांत करते आणि माणसाला मजबूत बनवते. तिसरा पद एक सुंदर चित्र देते. एक झाड, पण साधं झाड नाही. ते पाण्याच्या अगदी जवळ लावलेले आहे. त्याच्या मुळा कधीही सुकत नाही. ते योग्य वेळी फळ देते. त्याची पानेही कोमेजत नाहीत. आणि परमेश्वर म्हणतो, असा मनुष्य जे काही करतो त्यात यशस्वी होतो. लक्षात ठेवा, हे यश नशिबाने नाहीये. हे यश कनेक्शन आहे, वचनाशी जोडले. आता ऐका दुष्टांचे चित्र. भूसा, हलका वारा आला की उडून जातो. का? कारण भूशाला मुळच नसतात, फक्त वरवरची चमक, आत काहीच नाही. आणि शेवटी दावीद म्हणतात, परमेश्वर धर्मींचा मार्ग जाणतो. म्हणजे तो त्यांचे प्रत्येक पाऊल पाहतो आणि त्यांचे भविष्य स्वतः सांभाळतो. पण दुष्टांचा मार्ग शेवटी मोडून पडतो. तर हे स्तोत्र आपल्याला काय सांगते? तुमची संगत तपासा. कोण तुमच्या कानात बोलत आहे? तुमचे पाऊल तपासा. कुठे जात आहात? तुमच्या मनाचा आवाज ऐका. तो वचनात बुडालेला आहे का, की जगाच्या आवाजात? आणि लक्षात ठेवा, जे वचनात मुळे रोवतात ते कोणत्याही ऋतूत पडत नाहीत. प्रार्थना. हे प्रभू, मला त्या झाडासारखे बनव जे तुझ्या नद्यांच्या जवळ लावलेले आहे. माझी संगत शुद्ध कर, माझी चाल सरळ कर, माझे विचार वचनात स्थिर कर आणि माझे जीवन तुझ्या महिमेने चमको. आमेन. लक्षात ठेवा,
यश फक्त मेहनतीत नाही, मुळांमध्ये असते आणि मुळे परमेश्वराच्या वचनात मिळतात.